आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नको काका, राहू दे. उचल म्हणताय ना. हा, मी जरा महत्वाच्या कामात आहे. अरे तिला श्वास तरी घ्यायला द्यायचास. पाय चेपणं काय एवढं महत्वाचं आहे काय? नाही म्हटलं, समोरासमोर भेटूनच बोलीन. हा. अरे नीट बोल ना तिच्याशी. हा, आणि फोन उचलल्यावर तिच्याबरोबर व्यवस्थित बोल, नाही तर मगाच्या सारखा कट करशील शिल्लक गाण्यात. हा बोल. अरे पोरा कुठे आहे तू? हा, कामात आहे जरा मी. बरं बरं बरं, विघ्नेशच्या आईशी बोलला? स्पीकरवाला काय रे, बोलला का विघ्नेशच्या आईशी? हे बघ आयशी, मी त्यांची माफी का मागू? खरं तर त्या लोकांनी माझी माफी मागितली पाहिजे. अरे मी मयेकर घराण्याचा थोरला मुलगा आहे. मी त्यांचे असे पाय पकडलेले आपल्या पितरांना चालेल का? अरे तू माफी मागायला जातो असं सांगून निघालास ना रे घरातून. मग असं का बोलतो तू? हा, जे माफी मागायला जात होतो, मग विचार केला इथे मला घरातले इज्जत देत नाही, मग जेवढी इज्जत आहे ती चार चौकात घालवू कशाला? हे बघ आयशे, मी त्यांची माफी मागणार नाही. प्रसाद, शाबास, आता खरं शोभतास. मयेकरांच्या खानदानातलो थोरलो पोरगो. आई काय झालं? या प्रसादला वेड लागलंय गो. माफी मागायला म्हणून निघाला ना इथून, आणि आता म्हणतो माफी मागणार नाही म्हणून. हा पोरगा ना नेहमी खो घालतो. तू किती समजावलं त्याला. तू जे बोलली ना त्याने दगडाला पण पाझर फुटला असता. हा पण हो म्हणाला. मला वाटलं आता हर्षूचं लग्न एकदम चांगलं पार पडेल, त्याने परत माती केली. आई आई ऐक, तू शांत हो. अगं कशी शांत हो मी? आता संपलं सगळं. आई अगं काही काय बोलतीयस तू? तू शांत हो बघू. ये ये. आपली रेग्युलर. तेव्हा हल्ली बायका म्हणे लागल्या यार बार मध्ये. मज्जा आहे यार.
काय इथे आणि आर्याला का घेऊन आलीस? हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही विघ्नेशरावांच्या घरी जाणार होतात ना? जाब विचारतेस मला? अहो तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागायची सोडून इथे दारू प्यायला आलात ए अंगावर ओरडू नकोस माझ्या. जा इथून जा. का? मी इथे आलीये तर तुमची इज्जत जाईल? मुळात तुम्हाला इज्जत तरी आहे का? ती बोलतेस तू? हो. आणि तुम्ही अति करताय त्याचं काय? हर्षाताईंचं लग्न व्हावं म्हणून गिरिजाताई एवढी मेहनत घेतायत आणि मोठा भाऊ म्हणून तुम्ही काय करताय हो? काय केलं मी? काय केलं? हर्षाताईंचं लग्न मोडलं आणि आता विचारताय काय केलं म्हणून? तर त्यात वाईट काय आहे? वाईट? अहो कुणीतरी तुमचे कान भरले म्हणून विघ्नेशरावांच्या घरी जाऊन तिकडे तमाशा केला आणि आता त्यांची माफी मागायची सोडून इथे दारू प्यायला बसलात? ए तू सुनावू नकोस आम्हाला. तू नावणार? काय उपयोग आहे तुमचा? हा ना तुम्ही चांगला मुलगा बनू शकलात, ना चांगला भाऊ, ना चांगला बाप, ना माझ्यासाठी चांगला नवरा. तू जा इथून जा. जाते जाते आणि जीवच देते आता. खरं तर ना हे सगळं मी आधीच करायला हवं होतं. हं? कशाला त्या गिरिजाताईंवर ओझं बनून राहू मी? हं? कशाला जगू मी? अगं तुला नेमकं म्हणायचं काय आहे? म्हणजे काय केलं पाहिजे मी? हे बघा, तुम्ही आत्ता जा आणि सविता मॅडमची माफी मागा. हे शक्य नाहीये. तुम्हाला हे करावंच लागेल. नाहीतर काय करणार आहेस? नाहीतर मी जीव देईन. मग ह्या पोरीला कसं वाढवायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. हं? अगं आर्या बाळा, अगं रडू नकोस. बाबा आहे ना? थांब उचलून घेतो. चल. खरंच खूप अति केलं मी. एवढं नाही करायला पाहिजे होतं. बाबा हे कोणाचं घर आहे? चला ना, मला घरी जायचंय. हो बाळा, जाऊया घरी जाऊया. आपली हर्षू आत्या आहे ना, तिचं लग्न झाल्यावरती इथेच येणार आहे. आधी या काकूंना भेटूया, मग जाऊया. हा चल. तू सविता, ए सविता, जरा बाहेर ये बरं. तू इथे का आलायस? तुझी माझ्या घरात यायची हिंमत कशी झाली? मॅडम, पुन्हा तमाशा करायला आलायस का? आता आज कोणाला मारणार आहेस? मॅडम ऐकून घ्या ना. हे बघ, त्या दिवशी खूप ऐकून घेतलं तुझं. आता मी पोलिसांना बोलवीन. हे बघा मॅडम, प्लीज माझं एकदा ऐकून तर घ्या ना. आता काय बोलायचं बाकी ठेवलंयस? हे बघा मॅडम,
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर मी आता तुमची माफी मागायला आलोय. मॅडम, त्या दिवशी मी रागाच्या भरात खूप वाईट वागलो. तुम्हाला, तुमच्या घरच्यांना नको नको ते बोललो. मॅडम, ह्या सगळ्याचा आहे ना मला पश्चाताप होतो. मॅडम, मला माफ करा मॅडम. अरे वा, हे बरं आहे तुझं. तू येशील, अपमान करशील, जाशील आणि मग पुन्हा तुला वाटेल तेव्हा येशील आणि माफी मागशील आणि आम्ही माफ करायचं तुला. आम्ही कोण वाटलं तुला? मॅडम, आम्ही काय मूर्ख वाटलो तुला? एकतर तुला बघितल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी काहीही उलटसुलट करायच्या तिथून जा. मॅडम, मॅडम प्लीज मला समजून घ्या. मॅडम, मी चुकलोय ना तर त्याची शिक्षा मला द्या, पण माझ्या बहिणीला देऊ नका. हे आता तुझ्यावर विश्वास कोण ठेवेल? मॅडम, हे बघा, हवं तर माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो. माझ्याकडून पुन्हा असं काही नाही होणार. हे बघ, हे शपथ वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. सविता, तो माफी मागतोय ना, माफ कर त्याला. माफ करू? का? याने विघ्नेशला मारलं, तुम्हाला ढकलून दिलं, माझा अपमान केला आणि मी याला माफ करू? माझ्यावर दया करा मॅडम. मला माहितीये मी चुकलोय, पण या लग्नाला होकार द्या मॅडम. वाटलंच मॅडम मी तुमचे पाया पडतो मॅडम. माफ करा मॅडम. बघ सविता, तुला हेच हवं होतं ना की प्रसादनी इथे येऊन तुझी माफी मागावी. बघ, त्याची चूक त्याला कळलीये, तो तुझी माफी मागतोय, मग तू का अडून बसलीयस? ठीक आहे, माफ केलं तुला मी. पण साखरपुड्याला आणि लग्नाला तू चला, आता सवितानी पण तुला माफ केलंय. तुझ्यासोबत एक लहान मुलगी आहे. वेळेत घरी जायला हवं ना, उशीर झालाय. सांभाळून जा. हो, पण बाकी आपण गिरिजाशी बोलू. मॅडम, तुमचे खूप उपकार झाले बघा. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. मी तुम्हा सगळ्यांना दुखावलं त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. विघ्नेश, माफ कर रे मला. नहीं ठीक है. सविता मॅडम, कसला विचार करते? हे बघा मॅडम, आता काही टेन्शन घेऊ नका. सगळं आहे ना आता चांगलं होणार आहे. आता हे लग्न आहे ना व्यवस्थित पार पडणार आहे. हे बघा मॅडम, तुम्हाला काही विचारायचं असेल ना तर विचारा. जा तू. बाकी मी गिरिजाशी बोलेन. येतो मी.
मला बोलण्यापासून थांबवलं ना? ठीक आहे, आता गिरिजाला फोन करा आणि तिला आपल्या अटीची आठवण करून द्या की लग्नाला आणि साखरपुड्याला हा दिसता कामा नये. बरं, सांगतो. जर का मला तो तिथे दिसला ना तर मी हे लग्न तिथल्या तिथे थांबवेन. हं. हर्षदा आणि विघ्नेशने पळून जाऊन लग्न करायचा प्रयत्न केला ते त्याला कळलं. अगो त्याने विघ्नेशवर आणि विघ्नेशच्या वडिलांवर हात उचलला. हे सगळं बघून विघ्नेशच्या आई खूप चिडल्या. आता त्या लग्न लावून द्यायला तयारच नाही. हवं तर मी तुमच्या पाया पडते. त्याचा काही उपयोग होणार नाही. माझा निर्णय झालाय. हे लग्न मोडं. तू माझा ऐक. तू घरातनं बाहेर हो. तू बाहेर हो. तू आधी बाहेर हो. माझा या लग्नाला होकार आहे, पण माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट, तुझ्या भावाने माझ्या पाया पडून माझी माफी मागितली पाहिजे. आणि दुसरी अट, तुझा भाऊ साखरपुडा, लग्न या कुठल्याच मंगल कार्यात दिसता कामा नये. मी माझ्या हर्षूसाठी, तिच्या सुखासाठी हे करेन. हर्षू, मी तुझ्या सासरच्यांची माफी मागेन. या प्रसादला वेड लागलंय गो. माफी मागायला म्हणून निघाला नाही इथून आणि आता म्हणतो माफी मागणार नाही म्हणून. विघ्नेशचे बाबा, आता काय उत्तर देऊ यांना? हॅलो. काय मग गिरिजा, कुठपर्यंत आली साखरपुड्याची तयारी? अगं हो, साखरपुड्याची तयारी सुरू करा. तुझा भाऊ इथे येऊन माफी मागून गेला. काय? थँक्यू सो मच काका. खूप चांगली न्यूज दिली आहे तुम्ही. ते सगळं ठीक आहे, पण एका गोष्टीची काळजी घ्या. हा बोला. खरं तर मला पटलेलं नाहीये, पण आमच्या हिनी सांगितलं तसं प्रसाद साखरपुड्याला आणि लग्नाला मात्र यायला नको. हो, मॅडमची अट लक्षात आहे माझ्या. ठीक आहे. बरं, काही मदत लागली तर मला नक्की सांग. हं? ठेवतो फोन. नक्की. बाय. आई, आई, काय गो, काय झालं? विघ्नेशच्या बाबांचा फोन आला होता. काय बोलले ते? दादा त्यांच्याकडे गेला होता. त्याने त्यांची माफी मागितली. ते म्हणालेत की साखरपुड्याची तयारी करा. रवळनाथा, पावलास रे बाबा. प्रसादला माफी मागायची बुद्धी दिलीस. असाच आमच्या पाठीशी उभा राहा. काय गो बाय, काय झालं? आई ते वहिनी, तू कुठे गेली होती? बाजारात गेले होते, एक काम होतं. बरं. आई, 2 मिनिटं आत येतेस का? थोडं बोलायचं.
अगं अगं काय झालं बाय काय झालं आई दादाने माफी मागितली तर खरी पण विघ्नेशच्या आईला तो साखरपुड्यात आणि लग्नात नकोय. काय दादा जर साखरपुडा किंवा लग्नात दिसला तर ते लग्न मोडतील. अगो हे काय आता नवीन एक संपलं ना की दुसरं काहीतरी येतं. आई हीच त्यांची दुसरी अट आहे. अगं पण हे कसं शक्य आहे प्रसाद हर्षदाचा मोठा भाऊ आहे. आई मान्य आहे मला पण आता त्यांना तो नको आहे. अगं पण पोराने माफी मागितली ना आता तरी त्याच्यावर राग का त्यांचा. आई काम करूया आपण बोलूया त्यांच्याशी चल. आई 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 थांब जरा. अगं थांब काय चल ना बोलून घेऊ त्यांच्याशी. आई मला तुझ्या मनाची अवस्था कळतीये पण मी तुला खात्रीने सांगते दादा साखरपुडा आणि लग्नात असेल. अगं पण त्यांनी अट घातलीये त्याचं काय करशील तू. मी बोलते त्यांच्याशी. आई दादा कधी कधी चुकतो मला मान्य आहे पण पण त्याला असं मंगल कार्यातनं बाहेर नाही काढू शकत. मी बघते काय करायचं ते. बाय काय चाललंय तुझ्या डोक्यात. आई तू नको त्याचा विचार करूस. मी करते ना काहीतरी. अगो काय करणार तू. विघ्नेशच्या आईने प्रसादला साखरपुड्यात बघितलं आणि त्यांनी काय गोंधळ घातला तर. आई तसं होणार नाही. आई मला कळलंय काय करायचं ते. काय